बळीराजा संघर्ष समितीचा आपलं आंदोलन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. माझ्यासोबतही बैठक झाली. खरं आहे, काँग्रेसच्या सरकारने त्यांच्यासोबत बेईमानी केली. त्यांच्या कवडीमोल भावाने जमिनी घेऊन टाकल्या आणि अक्षरशः त्यांना नागवलं. आमच्या पुढे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा आहे. 8-9 साली घेतलेल्या जमिनी आहेत. आता 2024 साल आलेला आहे. पण तरी देखील मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढायचा असतो. जिथे गरीब आहे, जिथे शेतकरी आहे, त्याच्याकरता हे आपलं सरकार आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याही संदर्भात जो काही मार्ग आहे तो मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्यांनाही कशी मदत करता येईल हे आपण पाहू. आज मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या सरकारने एक नवीन योजना आणली. आपण आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपल्याला 16,000 मेगावॅट वीज ही शेती करता संपूर्ण महाराष्ट्रात लागते. ही 16,000 मेगावॅट वीज सोलरवर नेण्याचं काम आम्ही सुरू केलं. आतापर्यंत 9,000 मेगावॅटचे वर्क ऑर्डर मी दिल्यात. 7,000 मेगावॅटचे वर्क ऑर्डर पुढच्या 6 महिन्यात मी देणार आहे. पुढच्या 1.5 ते 18 महिन्याचा त्यांना कालावधी दिलाय. त्यामुळे पुढच्या 2-1.5 वर्षापासून तर 2.5 वर्षापर्यंतच्या काळात एक फीडर सोलराईज होईल आणि एकदा फीडर सोलरायझेशन झालं की 1.5 वर्षानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज 365 दिवस आम्ही त्या ठिकाणी देऊ. ज्याला रात्री पाहिजे त्याला रात्री देऊ आणि दिवसा पूर्ण 12 तास वीज आमच्या शेतकऱ्याला पुढच्या 1.5 वर्षानंतर आम्ही देऊ. एक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलाय.